श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात? तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर इकडे मी इशूचा बनवते टिफिन आणि तिला द्यायची होती आज बटाट्याची भाजी. तेवढ्यात इकडं इशू आणि शिवची देवा आणि शिवची मस्ती चालू होती. आणि इकडं आहे तर इशू पण पूर्ण रेडी झाली होती स्कूलसाठी. आणि ही पर्स आहे ना, मी तिला गडावरून आणली होती आणि तिला ती खूप आवडली. त्याच्यात ती आता पैसे ठेवलेले. त्या तिला पिंक कलर खूप आवडतो आणि ती पर्स पण खूप क्यूट आहे, तुम्ही बघू शकता. मला पण पर्सनली खूप आवडली होती म्हणून घेतली. आणि आज आम्हाला बनवायचा होता स्वयंपाक पुरणपोळीचा, कारण पाहुणे आले तुम्हाला बोललीच मी. आणि ते आज जाणार होते. त्यांच्यासाठी इकडे मी कटाची आमटी बनवते आणि माझ्या जाऊबाई आहेत त्या पुरणपोळी बनवत आहे. आणि जेव त्यांच्याजवळ बसली आहे आणि त्या पुरणपोळी खूप छान करतात. पुरणपोळी त्यांनी बनवली, बाकीचा स्वयंपाक आहे तर मी बनवला. आणि बाकीचं जे आवरायचं होतं ते जेवी नाही आवरलं. तर इकडे तुम्ही बघू शकता त्यांची किती छान पुरणपोळी. आणि ते जेव्हा टाकत होते तेव्हा असं वाटत होतं मी पण टाकावं, पण पूर्ण स्वयंपाक बाकी होता आणि त्यांना लगेच जायची खूप घाई होती. त्यांना लगेच जेवण करून जायचं होतं, म्हणून म्हटलं पटकन मी इकडे कटाची आमटी करत होत्या, तेवढ्यात तिकडे पुरणपोळी बनवत होत्या. आणि खूप छान पुरणपोळी बनवल्या त्यांनी सगळ्या. मग तेवढ्यात मी आहे तर कटाची आमटी झाली, भात झाला, सगळं झालं. आणि मग इकडे मी कुरडई पापड वगैरे फ्राय करायला घेतलं. मग आम्ही जेवण वगैरे केलं. पुढचा मी ब्लॉग काही घेऊ शकले नाही, कारण ते जेवण करून लगेच जाणार होतं. मला बोललीच मी, मग घाई झाली होती, मी शूट काही करू शकली नाही. आणि 3 वाजता मग इशू आली. इशूने जेवण वगैरे केलं आणि इकडे ती ट्युशनला जाते. तर त्यांना पण नाही भेटली ती स्कूलला गेली, तेवढ्या ते निघून गेले होते. आणि मग मी हा दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करते गाईस. तर दुसऱ्या दिवशी आता इशू आली स्कूलमधून आणि इकडं दादांनी छोटीशी फिश आणली होती, त्याच्यासोबत रेवाताई खेळत होती आणि इशू पण खेळत होती. कारण रेवाला ते बघून खूप खुश होत होती, कारण ती फर्स्ट टाईम बघते ना म्हणून. आणि इशूला आणि रेवाला दोघांना बरं नाही आहे. तर इकडे इशू औषध घेते. तिला औषध इतकं आवडतं विचारूच नका. पण मी ब्लॉग शूट करत होते आणि तिची इतकं नाटकं चालू होते, तुम्ही बघू शकता. तिचं ते फेस रिॲक्शन कशी देते ते बघू शकता तुम्ही. कारण अशी तर इतकी पटकन घेते ना, न काही तक्रार. म्हणजे मी तिला देत पण तिच्या हातानेच ते घेते औषध. आणि आज आई नव्हत्या घरी, आई गेल्या त्या शेतात. तर माझी ड्युटी होती इशूला सोडायला जायची. त्यानंतर मी सोडून आली. मग इकडं बनवायचं होतं मला तूप. आणि खूप दिवसापासून तूप बनवायचं होतं, पण 2-3 दिवसापासून पाहुणे आले होते म्हणून जमलंच नाही. तर फायनली आज वेळ भेटला तर म्हटलं आज बनवून घेते. आणि इकडे तुम्ही बघू शकता एवढी साय जमा झालेली होती, तर म्हटलं तूप करून घेते. आणि आज मी बीटरने तूप बनवणार आहे. म्हणजे मी आज सेकंड टाईम बनवते तसं. मी दरवेळेस हातानेच बनवायची, पण मी म्हणजे बीटर असून पण मी त्याचा उपयोग नाही करायची. पण मी आता दोन वेळेसपासून करते आणि खूप पटकन होतं. टाईम पण कमी, म्हणजे टाईम पण वाचतो आपला आणि तूप पण खूप छान आहे. तर बघू शकते इतकं फास्ट होतं ना. फक्त मला 10 ते 15 मिनटं लागली असतील तूप पूर्ण बनवायला. आणि इझी पण गेलं मला स्वतःला. तुम्ही बघू शकता किती छान अशी लोणी पण तयार झालेली होती. आणि मग काय, रेवा मॅडम नव्हतं तेवढ्यात म्हटलं माझी ही कामं करून घेते, कारण रेवाला पण बरं नाही ना, थोडीशी जईला पण त्रास देते. आणि इकडे तूप पण रेडी झालेलं होतं आणि मी ती बेरी पण गरम केली गूळ टाकून. ती तर एकदम मूग डाळचा शिराच वाटत होता. तर असा होता आजचा ब्लॉग.